ओके, लेट्स कंटिन्यू. ऐक, मस्त आहे रे, जावं असं वाटत नाही येत ना. एवढं असं बसून असं वाटतं दिवसभर बघ. गारगार वारा आहे. दुपारचे 11 वाजले तरी की नाही. होय होय, तिकडे गरम होतं. तेच की 11:30 झालेत. ओके, लेट्स गो. चलो चलो चलो, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. ओ हो, अपना भाई जा रहा है. चलो, क्या रास्ता आहे भाई. मजा आली मजा आली. हा 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 हा, गाडीवर निघाल्यावर ना आणि गारगार वारायला लागले. तृप्त झालं, मन तृप्त झालं. ह्या एका पॉइंट साठी आम्ही पूर्ण खालना आलोय. कोल्हापूरवरनं तोंडिवली आणि तोंडिवली परत फक्त ह्या पॉइंट साठी. हा ऍक्च्युअल कोस्टल रूट आहे. ऍक्च्युअल पूर्ण ह्या रूट मध्ये हा एवढा सगळ्यात मोठा मला रूट म्हणजे लांबीने सगळ्यात लांबचा हा कोस्टल रूट मिळालाय. एवढं गार वारा आहे ना, कळून एक्सप्लेन कसलं भारी वाटतंय. आपल्या आरेवारेला एक असा रूट आहे, मान्य मला. आरेवारेला पण असाच लॉंग आहे, पण असं कंटिन्युअस सी लेवलला नाही आहे. तो डोंगरावरती आहे, त्यामुळे कंटिन्युअस तुम्हाला असा समुद्र दिसत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे स्वप्नील जोशीने जरा इकडे पण यायला पाहिजे आणि इथं मला कसलं आहे ते आणि असं राहिलं पाहिजे. नाही नाही, ते पण चांगला आहे. तो लँडस्केप आहे तो एकदम वेगळा आहे. आणि हा जो लँडस्केप आहे आई एकदम वेगळा, कम्पेअर नाही करू शकत. पण हे जे वातावरण आहे ना, थंड थंड, एक 25 डिग्री 24 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. आणि त्या समुद्राच्या वारामुळे ना आणि गारगार वारा आहे. मेन म्हणजे रस्ता चांगला आहे, रहदारी नाही आहे, कोण नाही आहे, फक्त आम्ही दोघं आहे या रूटला आणि कोणी नाही आहे. सगळेजण तिथून आतून एक्सप्रेसने जातात आणि हा रूट हा व्ह्यू चुकवतात. तर जे जे कोस्टलने जातात ते आतून जाऊ नका. हा इकडनं जरा कट मावण्या लागतोय, रस्ता वाढतोय, पण इकडून जावा. एक नंबर वाटायला लागलाय. समोरनं एसटी यायला लागले. एसटीनं हा रूट घेतलाय म्हणजे तर एक नंबर आहे प्रवाशांसाठी. काय म्हणतात ते, एक देणगी आहे, देणगी एसटी वाल्यांना इकडनं घातलाय म्हणजे. वा 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 वा, क्या बात आहे. प्रवासी तर मंत्रमुग्ध होत असतील. समोर बोटी लागलेल्या आहेत आपल्या कोळी बांधवांच्या. लाईट हाऊस आहे काय तिकडे वाटतं. नाही, पाण्याची टाकी आहे, लाईट हाऊस नाही. आणि आपण दिघी बंदरावर चाललो आता. दिघी 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 दिघी. वा, काय ट्रॅक आहे, एक नंबरचा ट्रॅक आहे. आतापर्यंत बेस्ट ट्रॅक आहे. वा वा, छानच. आपलं कोळीवाडा आलेला आहे. सर्व स्त्रिया सर्व पुरुष आपल्या कामं करायला लागले. माझा मित्र हेच फास्ट चाललाय. आनंद घे की रे भावा. आता पुढे येणार नाही, आता आपण आज जातोय, त्याच्या लक्षात येत नाही. बैठक चालली आहे. हा कोळीवाडा आहे, समुद्राच्या जवळ असल्यामुळे जरा असतं तिथे. रस्ता आतून आहे, परत आलेला आहे. वा वा वा, परत समुद्र लागलेला आहे, मजा झाली. वा वा वा, वा. आडगाव बीच आणि दिघी आहे 13 किलोमीटर आहे. अजून 20-25 मिनिटं लागणार. परसबाग हायस्कूल सुंदर आहे, सुंदरच आहे, सुंदर सुंदर सुंदर. हे आपले लोक भाव बंधू. स्पीड ब्रेकर आहे त्यामुळे जरा असं उडते. तिकडे बघ कसला समुद्र आहे, इकडे बघायला त्याला काय रस्ता आहे करते. आता तू कुठे जाणार आहेस, तू इकडे जाणार का तिकडे जाणार बाबा. आम्हाला पाडायला बरोबर मध्ये येते बघा ते. शाबाश. वा, जेटी आहे तिकडे मस्त. आता इथून आपण जरा डोंगराला लागायला जातोय दिघीकडं. ओके, सो लेट्स सी यू ॲट दिघी पोर्ट. ओके, बाय बाय, टेक केअर.